नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल नवीन येतो. मित्रांनो, आज आपलं जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे ॲप आहे ते ॲप अपडेट झालेलं आहे. अपडेट झाल्यानंतर त्याच्यात नवीन काय बदल आलेले आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने आपापलं ॲप जे आहे ते लॉग इन करायचं आहे. लॉग इन करायच्या आधी आपल्याला ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट केल्यानंतर ते ॲप परत लॉग इन करायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. जसं पहिल्या ॲपमध्ये डॅशबोर्ड होतं तसंच जे डॅशबोर्ड आहे ते या ॲपमध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि जे 3 ऑप्शन सुरुवातीला दिले होते तेच 3 ऑप्शन या ॲपमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 3 ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. एक आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर आहे महिलांच्या योजना, त्याच्यानंतर केलेले अर्ज अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपण केलेल्या अर्जावर क्लिक करणार आहोत. आता यापूर्वी आपण जे काही अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज आपल्या स्क्रीनवर जे आहे ते शो होतील आणि त्याच्यातला कोणता एक अर्ज ओपन करून तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे. याच्यामध्ये 4 ऑप्शन आता वेगवेगळे आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. एक आहे SMS व्हेरिफिकेशन डन किंवा पेंडिंग, त्याच्यानंतर 2 नंबरचं जे आहे ते आय बटन आहे, 3 नंबरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड असं आहे आणि एडिट फॉर्म आहे. ठीक आहे, तर या 4ही ऑप्शन जे दिलेले आहेत त्याचा काय अर्थ आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एडिट फॉर्म म्हणजे तुमच्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असला, कोणतीही माहिती चुकली असेल तर ते तुम्ही परत भरून जे आहे ते अपडेट सबमिट करू शकता. त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते आहे व्हेरिफिकेशन पेंडिंग, म्हणजेच तुमचा जो फॉर्म आहे तो शासनाकडे गेलेला आहे परंतु त्याच्यावर अजूनही कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया झालेली नाही म्हणून तो पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे. त्याच्यानंतर आहे की SMS व्हेरिफिकेशन डन किंवा पेंडिंग. तर SMS जर तुमचं असं लाल असेल तर ते व्हेरिफिकेशन करून घ्या OTP टाकून, आणि जर झालेलं असेल SMS व्हेरिफिकेशन डन दाखवत असेल तर तुमचं जे SMS आहे ते व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर आय बटन आहे. आता आय बटनमध्ये काय काय दिलेलं आहे नवीन टॅब ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला करायचं आहे आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की कोणते कोणते नवीन ऑप्शन याच्यामध्ये आलेले आहेत किंवा काय आय बटनची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेली आहे. पहिलं आहे की पेंडिंग टू सबमिटेड असं जर दाखवत असेल तर तुमचं सर्वेक्षण भरलेलं आहे परंतु अजूनही पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही, म्हणजे अंतिम सबमिशन जे आहे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पोचलेलं आहे परंतु त्यांनी ते अजून तपासलं नाही म्हणून ते तसं दाखवत आहे. ठीक आहे, अप्रूव्हल जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर अप्रूव्हल नावाचं एक ऑप्शन जे आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये शो होऊ शकते. इन रिव्ह्यू दाखवत असेल तर सध्या तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते शासनापर्यंत पोचलेलं आहे परंतु त्याची तपासणी सुरू आहे म्हणून त्याला इन रिव्ह्यूमध्ये दाखवतात. त्याच्यानंतर रिजेक्टर जर असेल तर तुमचा अर्ज जो आहे तो नाकारलेला आहे. का नाकारलेला आहे त्याचंसुद्धा कारण देऊ शकतात परंतु सध्या परिस्थितीमध्ये त्याच्यात ते तसं कोणत्याही प्रकारचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. नाकारलं रिजेक्टेड असेल तर ते रिजेक्ट झालं असं समजा. ठीक आहे, त्याच्यानंतर अस्वीकृत असेल किंवा संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता असं जर तुम्हाला दिलेलं असेल तर एडिटचं सुद्धा तुम्हाला ऑप्शन त्याच्यामध्ये देऊ शकतात. अशा प्रकारची आय बटनमध्ये माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि यानुसारच तुम्हाला हा व्हिडिओ मी इथं माहितीसाठी पाठवलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.